शिवव्याख्याते अक्षय लोखंडे शिवनगरी जळगाव सपकाळमध्ये आज यांचं आगमन झालं होतं। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। शिवनगरी जळगाव सपकाळ ते आणवा या रस्त्याचं सध्या सिमेंट रोडचं काम सुरू आहे। जुना रस्ता डांबराचा असताना तो पूर्णपणे काढला जात नाही, तर तसाच खाली दाबून त्यावर मुरुम टाकून लेवर काढली जात आहे। शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर जुना डांबर रस्ता तुटलेला, खड्डेमय आणि जड वाहतुकीचा असेल तर तो पूर्णपणे काढणे आवश्यक असतं। डांबर रस्ता काढून GSB किंवा WMM बेस टाकल्यास सिमेंट रस्ता 25 ते 30 वर्ष टिकतो, अन्यथा काही वर्षातच तडे आणि खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही वेळाने थेट हरभऱ्याच्या शेतात पोहोचलो। थोडासा हरभरा खाल्लं, मन ताजं झालं। बाजूला बकऱ्या होत्या, त्यांना चारून घेतलं। नंतर ज्या ठिकाणी ऊस लावलेला होता ना, तिकडे आलो, पण ऊस कमी आणि गवतच जास्त दिसलं। मग काय कुदळी हातात घेतली आणि पूर्ण गवत खंदून टाकलं। मग म्हटलं आता घरून जेवण करून येऊया। रस्त्यात भरत भेटला, थोड्या वेळ रस्त्याबद्दल गप्पा झाल्या। त्यानंतर थेट गुड्डू दादा यांच्या गॅरेजला बसलो, कारण गाडीचं काम करायचं होतं। पण सचिन पोलीस भाऊंनी काही नंबर लावू दिला नाही। पोलीस भाऊचा गॉगल मला लय आवडला, आता परत द्यायचा की नाही ते पुढे बघू, पण त्याच्या आधी मी कसा दिसत आहे ते सांगा। मी शेवटी पोलीस भाऊ सोबत 500 लिटरची टाकी घेऊन शेतात आलो। बंक्याने गाडी बैल मध्ये टाकी बांधली, पण पोलीस भाऊंनी गॉगल काही नेलाच नाही। रात्र झाली होती, 8:30 वाजले होते। आज शिवनगरी जळगाव सपकाळ येथे शिवव्याख्याते अक्षय लोखंडे यांचं आगमन होणार होतं। अक्षय लोखंडे यांचे शब्द ज्यावेळेस माझ्या कानावर पडत होते, त्यावेळी वाटायचं की हे केवळ भाषण नाही, तर शिवरायांच्या विचारांचं जिवंत ओंकार आहे। प्रत्येक शब्द मनाला भिडत होता, अंगावर शहारे येत होते, डोळ्यासमोर इतिहास उभा राहत होता आणि मन आपोआप छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत होतं। त्या शब्दांनी आत्मसन्मान जागा केला, जबाबदारीची जाणीव करून दिली आणि आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं। अशा शिवव्याख्यातून केवळ इतिहास कळत नाही, तर माणूस म्हणून घडण्याची प्रेरणाही मिळते। जवळपास 10-11चा वेळ झाला होता, पण मनाला क्षणभरही असं वाटलं नाही की छोटी छोटी मुलं एवढा वेळ थांबू शकणार। त्यांच्या डोळ्यातला उत्साह होता, चेहऱ्यावर जिद्द होती आणि अंगात वेगळी ऊर्जा दिसत होती। हे चित्र पाहून मनात एकच विचार आला, शिवरायांची जयंती अंगात बिंदली की वय आड येत नाही। हीच ती पिढी आहे जी निदाड्या छातीची, सत्यासाठी उभी राहणारी आणि कुणालाही न भिणारी। अशाच रक्तात जन्मलेल्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस आम्ही आहोत।